की माझ्या राजकीय जीवनामध्ये 99 पासून माझा त्यांचा संबंध आला. 99च्या अगोदर नाव ऐकून होतो. माझी राजकीय सुरुवात तशी 92ला जरी झाली, प्रत्यक्ष 99ला तालुक्याच्या राजकारणामध्ये 97ला माझं नाव जवळपास आलं आणि 99ला प्रत्यक्ष त्यांचा संबंध आला. मला पक्षाचा तालुका अध्यक्ष करणं असेल, जिल्ह्याचा राष्ट्रवादीचा जिल्हा अध्यक्ष करणं असेल, माझा साखर कारखाना उभा करणं असेल किंवा माझं राजकीय पालकत्व जर कुणी स्वीकारून मला राजकीय वडील जरी म्हणलं तरी कमी पडेल, एवढी राजकीय वडील म्हणलं तरी वावगं ठरणार नाही. अशी माझ्या आयुष्यामध्ये ज्यांनी मला घडवलं, ज्यांनी मला माझं नाव केलं, असे दादांचा विचारावर काम करताना आम्ही सुद्धा बऱ्याच गोष्टी दादांच्या आदेशाप्रमाणेच करायचो. प्रत्यक्ष रूपी वेगळे विषय असले, दिसत वेगळे असले तरी प्रत्यक्षात वेगळे असतात किंवा वेगळे होते. ह्याच्या अनुषंगानं पवार फॅमिली दुःखात आहेच. आपला बारामतीकर दुःखात आहेच. बीड जिल्ह्याचं पालकत्व म्हणून बीड जिल्हा आणि पुणे जिल्हा आहे, त्याचबरोबर अख्खा महाराष्ट्र दुःखात आहे. एवढंच नाही तर देशातील सुद्धा बरेच नेते मंडळी अंत्यविधीला सुद्धा येऊन गेले. देशाला सुद्धा एवढा महान नेता गेल्याचं दुःख आहे आणि ज्याचा शेवट अशा प्रकारे झाला, या विषयात खूप मोठी हानी या महाराष्ट्राची झाली, या देशाची झाली. त्यांच्या बारामती, पुणे, बीड यांची झालीच, त्याचबरोबर माझी सुद्धा वैयक्तिक झाली असं मानणारा मी कार्यकर्ता आहे आणि किंबहुना झाली आहे. त्याच्यामुळे राजकीय जे वडिलाचं छात्र राजकीय दृष्ट्या खऱ्या अर्थानं माझ्यावर लाज गेलं म्हणायला हरकत नाही. त्याच्यामुळे या माणसासाठी जेवढं काय त्यांचं कार्य आहे, या कार्याला सलट करून पुढच्या काळामध्ये महाराष्ट्रात काम करताना, नेतीचा खेळ आहे, नेतीच्या खेळाप्रमाणे या गोष्टी घडतात, पण आपण काम करत असताना त्यांच्या विचारावर काम केलं पाहिजे अशा पद्धतीनं. आणि त्यांची आठवण कधीच आपल्या आयुष्यातून जाणार नाही आणि ती आठवण आपल्याला पूर्ण आज प्रत्यक्ष दादाला तर आपण आणू शकत नाही. प्रत्यक्ष दादांचे विचार आपल्याकडे येऊ शकतात, दादांचा आशीर्वाद आपल्याबरोबर राहील, दादाची आठवण राहील, पण प्रत्यक्ष आपल्याला आपल्या या भूमीत, या माझ्या कारखान्यावर आलो की मला दादांचं नाव माझ्या डोक्यात येणार नाही असं कधी होत नाही. त्याच्या अगोदरची गोष्ट तरी वेगळी असायची, पण आजच्या काळात ती कारखाना सुप्रमाशेस उभा केला. या प्रमाशेसमध्ये आल्याच्या नंतर आपल्याला दादांची आठवण येणारच. त्या अनुषंगानं आपण या आपल्याला आशीर्वाद सदैव यांचा आहे या दृष्टिकोनातून काम करताना आपण एक भव्य दिव्य असं स्मारक या कारखाना परिसरामध्ये उभा करायचा हा निर्णय आम्ही सर्वांनी कारखान्याचे विश्वस्त, माझ्या कारखान्याचे सर्व HOD, कारखान्याचे काही प्रमोटर्स, माझे प्रमुख कार्यकर्ते यांच्या संयुक्तिकरित्या मी 9 वाजल्यापासून त्यांच्या बैठका घेतोय आणि बैठका घेऊन आज आमचा असा अंतिम निर्णय झाला की आम्हाला स्मारक इथं उभं करायचं आहे. ती आम्हाला या कारखान्याच्या प्रमिसेसमध्ये भव्य दिव्य असं स्मारक उभं करायचं आहे आणि आमच्या कार्यकर्त्यांची इच्छा खूप आहे की हे स्मारक म्हणजे चालतं बोलतं नेतृत्व आणि चालते बोलतं ऊर्जा आपल्याला इथं आपल्याला मिळाली पाहिजे, आपल्या परिसराला मिळाली पाहिजे. माझ्या परिसराचा, माझा तालुकाचा आणि वैयक्तिक माझा तर सोडा, पण माझ्या तालुक्याचा, माझ्या परिसराचा, माझ्या जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करण्याचं स्वप्न ज्या दादांनी पाहिलं त्यांचं स्मारक आपल्या समोर असतं म्हणजे सदैव दादा आपल्यासोबत आहेत असं आम्हाला सर्वांना वाटेल. त्याच्यात काही जणांनी वेगळ्या वेगळ्या सूचना केल्या की आपल्याला स्मारक कसा असावा, काय असावं, तर त्याच्यावर एक आम्ही कमिटी स्थापन करायचा निर्णय घेतला आणि एक कमिटी आम्ही आज त्याच्यावर कमिटी पण सर्वांच्या विचारातून कमिटी स्थापन केली. 21 लोकांची नावं या कमिटीत आलेली आहेत. त्याच्यात प्रमुख नावं किंवा सर्व 21 वाचून दाखवायचे म्हणलं तर काही अडचण नाही. इच्छेनं ज्यांनी इच्छा आहे की इथं राहायची अशी 21 लोकांची कमिटी केली. या कमिटीमध्ये प्रमुख आता आमच्याकडं आमच्या शेजारी माझ्यावर बसलेले ही सर्वजण लोक पण आहे, सर्वजण आहेतच, पण आणखी बाकी सर्वजण आहेत की ज्यांनी मनातून प्रेरणेतून आपल्याला काम करायचे, या याच्यासाठी असं एक शेड्यूल ठेवून आपल्याला काम करायचे
आणि ते नियोजन करण्यासाठी एक कमिटी स्थापन केली.